प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी नवीन श्रोते असतील तर त्यांच्या चरणी विनंती की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबून बेल आयकॉन दाबून खऱ्या अर्थानं रोज तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी. या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, काल एका संत महात्म्यांनी आमच्या सत्संगच्या कॉमेंट टाकली होती की महाराज धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी, हे एवं रामकृष्ण हरी कशासाठी? तुमचा धन निरंकारवरती विश्वास नाही का? मी त्यांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो की संत निरंकारी मिशनची खासियतच ही आहे की कुणाचाही तिरस्कार करत नाहीत, द्वेष करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, चिंतन न करता तुमच्यासारखे संत महात्मा कॉमेंट करतीलच, मला माहीत होतं. म्हणूनच मी धन निरंकार जी आणि मध्ये अंडरलाईन करा एवं रामकृष्ण हरी असं बोलतो. कारण का? तर समजा एकाच मुलाची दोन नावं आहेत, त्याला घरची लोक लाडाने पिंट्या म्हणतात आणि शाळेतले शिक्षक ओरिजिनल नावाने राजू म्हणून हाक मारतात. आता शिक्षकांनी राजू म्हणणं आणि घरच्यांनी पिंट्या म्हणणं याचा अर्थ ते व्यक्तिमत्व बदललं नाही आहे, ते एकच आहे दोघांमध्ये. तद्वतच धन निरंकार जी एवं राम कृष्ण हरी हे वेगळं नाही आहे म्हणून एवं शब्द टाकलाय. हे दोन्ही एकच आहे. आता तुम्ही म्हणणार कसं काय एक महाराज? तर सत्संगवाल्या महात्म्यांना समजावून सांगेन. पहिलं, राम कृष्ण हरी याचा अर्थ आम्हाला सत्संगमध्ये मर्यादा शिकवली जाते, सहनशीलता शिकवली जाते, दिव्यगुण शिकवले जातात. याचा अर्थ मर्यादा पुरुषोत्तम राम हा सत्संगमध्ये प्रगट होतो, तुमच्या डिसिप्लिनमध्ये, तुमच्या शिस्तीमध्ये आणि तुमच्या मर्यादेमध्ये. म्हणून सत्संगमध्ये आम्हाला राम प्राप्त होतो. कृष्ण म्हणजे सत्संगमधला आनंद, उत्साह, नटखटपणा, तोही तिथे उत्पन्न होतो किंवा तोही तिथे प्रगट होतो, म्हणून दुसरा कृष्ण. आणि हरी म्हणजे निराकार, ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला हजर असणारा. ह म्हणजे हजर असणारा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला. आणि री म्हणजे कुठेही जगात रिता नसणारा असा हरी. असा तुम्ही आम्ही प्राप्त केला आणि खऱ्या अर्थानं आमचं जीवन धन्य झालं. आणि आम्हाला समजलं हा हरी एवढा भरलेला आहे, कुठेही रिता नाही. ध म्हणजे धरतीच्या पलीकडे आणि आकाशाच्याही पलीकडे असणारा असा हरी, असा निर्गुण निराकार आम्ही जाणला, आम्ही धन्य झालो. आणि जो नाभापेक्षाही वेगळा आहे, नाभापेक्षाही विशाल आहे, असा हरी निरंकार आम्ही जाणला आणि धन्य झालो. म्हणून धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी. खरं तर जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहो निवासी संत शिरोमणी तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगून गेले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. खरं तर भेद हा आमच्या डोक्यातही आला नाही पाहिजे. आणि नव्हे तर ज्ञानी सत्संगच्या महात्म्याच्या डोक्यात तर बिलकुलच आला नाही पाहिजे. महात्म्यांनी काल कॉमेंट टाकली की धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी महाराज कशाला? अहो एवं त्यासाठी शब्द आहे की धन निरंकार आणि रामकृष्ण हरी काही वेगळं नाही आहे, एकच आहे. जर आम्हाला
आषाढी वारीला वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या संत महात्म्यांचं कौतुक आहे, तर मग रामकृष्ण हरी म्हणलेल्याचा तिरस्कार का? जर आम्हाला अभंग या शब्दाचा अर्थ जर समजला आहे, ज्ञान घेतलं आहे की ज्याचा कधीही भंग होऊ शकत नाही, अशा परमात्म्याचं गुणगान काव्य म्हणजे अभंग. तो आमच्या समागममध्ये रोज एक अभंग 3-4 दिवसाच्या समागममध्ये घेतलाच जातो. 2 अभंग तर रोज घेतलेच जातात. का घेतले जातात? तिथे आम्हाला वारकऱ्यांच्या अभंगाचा तिरस्कार नाही आहे. आणि इथे तुम्ही सरळ कॉमेंट टाकता. किती मोठं हे अज्ञान, तुमच्यामध्येच अज्ञान आहे असं मला वाटायला लागले आता. की धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी, एवम रामकृष्ण हरी कशाला? तुमचा विश्वास नाही आहे का महाराज? थोडं चिंतन करा, थोडा विचार करा, थोडा प्रश्न निर्माण करा आणि स्वतःला विचारा की हा प्रश्न योग्य आहे का? अहो, खरं तर निरंकारी मिशन विश्व बंधुत्व आणि मानव एकतेसाठी त्याची खासियत आहे. आणि साधा आपला एक संत महात्मा धन्यरंकारजी आणि आदर देऊन रामकृष्ण हरी जर बोलत असेल तर, कारण मी फक्त कीर्तनकार नाही आहे, तर निरंकारी मिशनचा एक प्रचारक आहे किंवा निरंकारी मिशनचा प्रचार करणारा एक ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. आणि एवढंच नव्हे तर कीर्तनकार सुद्धा आहे. जर धन्यरंकारवरती विश्वास नसता तर धडाडीने सद्गुरू माताजींचं नाव घेऊन नारदाच्या गादीवरून कीर्तनातून दासने प्रचार केला नसता. एवढा तरी साधा कॉमेंट टाकताना विचार करायचा. असो, पण निरंकारी मिशन याचसाठी आहे की त्या अज्ञानी लोकांना अज्ञानात भक्ती करतायत त्यांना समजावून सांगण्यासाठी आहे की अहो, तुम्हीही आमचे आम्हीही तुमचे, तुम्हीही आमचे आम्हीही तुमचे, तुम्हीही आमचे आम्हीही तुमचे, तुमचं आमचं नातं जुनं, तुम्ही गेला होता विसरून, त्याची करून द्या वया आठवण. आज संत निरंकारी मिशनचं समर्पण, संत निरंकारी मिशनचं समर्पण. त्यामुळे धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी काहीही वेगळं नाही आहे. कोणी राजू म्हणतं, कोणी पिंट्या म्हणतो, व्यक्ती तोच आहे. तसं धन्यरंकार म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा, परमात्मा एकच आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुमचं गाण्यातलं वाजवण्यातलं तंत्र चुकलं तरी चालेल, परंतु तूही निरंकार रामकृष्ण हरी मंत्र चुकता कामा नये. म्हणून सद्गुरूने दिलेला मंत्र तो लक्षात ठेवा, कारण तो वर्तमान सद्गुरू आहे. वर्तमान सद्गुरूने दिलेला मंत्र फार महत्त्वाचा आहे. रामकृष्ण हरी, राम म्हणजे सत्संगमधली मर्यादा, कृष्ण म्हणजे उत्साह, आनंद, नटखटपणा. म्हणतात ना, जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना यूँ समझ लो वो जबरदस्ती जिंदा है. म्हणून ती मस्ती, तो आनंद भक्तीतला, तो उत्साह म्हणजे भगवान श्रीकृष्ण. रामकृष्ण हरी म्हणजे निराकार, ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा. प्रेमाने बोला, धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी.